नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र से। तुमसर विधानसभा में पूर्व विधायक अनिल बावनकर ने कांग्रेस पार्टी से मांगी है टिकट। पूर्व विधायक अनिल बावनकर ने कहा, लाडली बहना योजना सिर्फ चुनाव तक सीमित है, यह सबको पता है, क्योंकि महाराष्ट्र में बजट नहीं है, सरकार के पास देने के लिए पैसे नहीं, यह योजना शुरू ही बंद करने के लिए की गई। तुमसर मोहाड़ी के वर्तमान विधायक पर लगाए पूर्व विधायक ने आरोप कहा कि पहले धान की कमाई 100 रुपये थी, अब यह 10,000 पर पहुंच गई, उन्होंने खुद का विकास किया। पूर्व विधायक अनिल बावनकर ने कहा, महाविकास आघाड़ी के प्रति लोगों में प्रेम, राष्ट्रवादी पार्टी का जन्म कांग्रेस पार्टी से हुआ, कांग्रेस पार्टी पर मुझे पूरा भरोसा है, वह मुझे टिकट देंगे। आइए जानते हैं पूरी खबर इस रिपोर्ट में। पावर सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। पाणी मिळत नाही। आपण सोनेलिपची जर गोष्ट केली, चांदपूर तलावामध्ये जो पाणी आपण सोडतो तो पाणी वाटप करण्याकरता जे नहर आहे, पाणी नाही मिळत म्हणून लोकांनी नहर तोडून शेती लावणं सुरू केली। आता पाणी मिळतं तर त्यांना पाणी पाहिजे, पण नहर नाही आहेत। माझ्या रेजिम गेल्यामुळे मी तो प्रश्न मार्गी लावू शकलो नाही, पण 10 वर्षानंतर कोणत्याच आमदारांनी तो प्रश्न मार्गी लावला नाही। मग विकास पुरुष म्हणजे काय बरेचसे कॉलेज आणून घेतले, मेडिकल कॉलेज आले आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आले आहेत, आपल्या क्षेत्रामध्ये कारखाने उघडलेले आहेत। असं काय केलं आहे का त्यांनी की 2-4 ते विकास पुरुष स्वतः करता म्हणू शकतात, कारण त्याने जे त्यांची कमाई होती धानाची, ती धानाची कमाई समजा की 100 रुपये होती, ती सरळ आता 10,000 रुपयावर पोहोचली आहे। त्यांनी स्वतःचा विकास केला, ते विकास पुरुष म्हणू शकतात स्वतःला की मी विकास पुरुष आहे, त्यांनी विकास केला हा दिसून राहिला आम्हाला सगळ्यांना। राष्ट्रवादी पार्टी ही काही वेगळी पार्टी नाही आहे। राष्ट्रवादी पार्टीचा जन्म हा काँग्रेस पक्षातूनच झालेला आहे आणि जर समजा की ही तुतारीला जाते, शरद पवार ग्रुपलाही तिकीट जाते, कारण त्यांच्या हक्कही आहे, कारण त्यांच्याच येथे आमदार आहे, तर त्यांनी मागितली आणि माझ्याकडे त्यांनी ऑफर दिली तर आपण विचार करू की आपण लढायचे का नाही लढायचे। आता तो प्रश्न नंतरचा आहे, जेव्हा येईल तेव्हा। प्रश्न कसा आहे की तिकीट देणे न देणे हे हायकमांडच्या हाती आहे। हायकमांड जर तिकीट देईल तर अवश्य लढू आपण, नाहीतर हायकमांड ज्याच्याकरता आदेश करेल त्याच्याकरता कामं करू आणि जो भी आमचा माणूस येईल त्याच्याकडून जनतेचे काम करून घेण्याचा प्रयत्न करू। प्रश्न कसा आहे की जसं तुम्ही सर्व केलेलं आहे तसेच आमच्या पक्षी सर्वे करत आहे की आपण कोणाला तिकीट दिले पाहिजे। पक्ष यावेळेस कोणत्याच प्रकारच्या रिस्क घेण्यास तयार नाही आहे। त्यांना वाटते की आपण तोल मोल करून आपल्याला माणूस चालतो किंवा नाही चालत, आपल्या गटाचा आहे किंवा नाही आहे, दुसऱ्या गटाचा आहे की काय, पण तो जर जिंकून येत असेल, त्याची जिंकून येण्याची क्षमता असेल तर त्याला तिकीट द्यावी आणि मला पक्षावर पूर्ण विश्वास आहे की ते मला तिकीट देतील, कारण त्यांचे सर्वेमध्ये माझ्याचे नाव येणार आहे। आपण सर्वे केला जसा माझा नाव आला, कारण शेवटी तिन्ही आमदार यावेळेस रेसमध्ये राहणार आहेत। एक नाव ज्या लोकांच्या हुंडायला, आता तिन्ही लोकांच्या हुंडायला, त्याच्यामध्ये एक मी आहे, माझं नाव आहे, एक चर्चेमध्ये जे नाव आहेत, एक रनिंग आमदार राजूभाऊ कारेमोरेचं आहे, एक चरणभाऊ वाघमारेचं नाव आहे, की हे 3 लढतील असा जनमानसमध्ये आशंका आहे। तर मला काँग्रेसच्याच उमेदवार म्हणून लोक संबोधित करतात आणि मी काँग्रेसशी जुळलेला माणूस आहे। राजूभाऊ कारेमोरे हे आता रनिंग आहेत आणि फार पैसेवाले आहेत आणि विकास पुरुष स्वतःला म्हणूनच झाले ते, तर त्याच्यामुळे तेही राहतील रणांगणामध्ये आणि चरण भावने तर डिक्लेअर करून दिले आहे की आम्ही पब्लिककडून चंदा घेऊन इलेक्शन लढू म्हणून, आता तेही राहतील। तर अशा परिस्थितीमध्ये जी लढाई होणार आहे त्या लढाईमध्ये पब्लिक ज्याचं नाव जास्त चालवेल तो जिंकून येणार आहे। पण मी आपल्या पक्षाशी प्रामाणिकपणे वचनबद्ध आहे। जर माझ्या पक्षाने कोणालाही तिकीट दिली, मग ती तुतारी ग्रुपला जाओ, शिवसेना ग्रुपला जाओ किंवा माझ्याच पक्षाने माझ्या दुसरा एखादा कॅन्डिडेट दिला, मी 100% त्याच्या पाठीशी राहणार आहे, पूर्ण तन मन धनासोबत त्याच्या पाठीशी राहणार आहे असं मी ठरवलं आहे। महाविकास आघाडीकडे लोकांचा कल बराच वाढलेला आहे, कारण जे महायुती सरकार आहे तिचे जे तमाशे झाले, आपण मागच्या 2.5-3 वर्षापासून तमाशे बघितले त्यांचे,
की दुसऱ्या पार्ट्या फोडा आणि आपल्या बनवा. त्यांनी BJPने आपला राज करण्याकरता एका आमदाराला 50-50 कोटी दिली. आता हा एवढा पैसा तर जो दिला तो शेवटी काढणार तर सरकारमधूनच आहेत आणि त्याच्यामुळे एकदम भ्रष्टाचाराला वाव मिळालेला आहे. कारण शेवटी आपण जेव्हा ज्या शेतीमध्ये लागवड करतो, ज्या शेतीवर आपण खर्च करतो, त्या शेतीतूनच आपण उम्मीद करतो की आपल्याला इथून फसल मिळेल, इथून आपली ती लागत जी आहे ती परत मिळेल आणि मुनाफा होईल. तसे त्यांनी ती लागत लावली आहे, तर ती लागत वापस घेण्याकरता त्यांनी भ्रष्टाचाराला फार मोठा हे केला आहे. आणि यामुळे हे भ्रष्ट जे सरकार आहे, जी महायुतीची सरकार आहे, तिच्या बाबतीत लोकांमध्ये एक रोष उत्पन्न झालेला आहे. लोक तिला आता लाईक नाही करत आहेत. त्यांना असं वाटतं की हे आपल्याला फसवत आहेत किंवा यांच्यावर जे राजकाज करण्याची प्रथा आहे ती बरोबर नाही आहे. हे सत्तेचे पिपासू लोक आहेत आणि त्याच्यामुळे विकास आघाडीला त्यांनी भरपूर समर्थन दिलं. ज्या ठिकाणी आमची फक्त 1 सीट होती मागच्या इलेक्शनमध्ये, त्यावेळेस आपण बघतो यावेळेस आम्ही 13 सीटवर निवडून आलेले आहोत. आमचे काँग्रेस पक्ष जो आहे तो 13 सीटावर निवडून आलेला आहे. त्याच्यामुळे समजमध्ये येते की ते जे मागच्या वेळेस 30 आकड्याजवळ BJP होती ती 9वर गेलेली आहे आणि आपले शरदराव पवार यांनी फक्त 10 सीटमध्ये 8 सीटं निवडून आलेली आहेत. तर महाविकास आघाडीकरता लोकांच्या कल एकदम प्रेम वाढलेलं आहे. त्यांना वाटतात की हे जबाबदार सरकार आहे, इतक्याच जबाबदारीने इतक्या वर्ष देशावर राज्य केलेलं आहे, म्हणून त्यांच्याकडं कल आमच्याकडे वाढलेला आहे. लाडली बहीण योजना त्यांनी आणली आहे, तर ते आजच सत्तेमध्ये आलेले नाही आहेत. ते मागच्या 2.5 वर्षापासून सत्तेमध्ये आहेत. तर सत्तेमध्ये असताना जर त्यांनी त्यांच्या बहिणीकरता जर विचार करायचा असता तर सत्तेत येताबरोबर त्यांनी विचार करायला हवा होता. कारण ती योजना मध्य प्रदेशमध्ये सुरूच होती. त्यावेळेस सुरू होती तर त्यांनी इथे वापरायला पाहिजे होतं. पण जेव्हा त्यांना दिसलं की आपल्याला आता मतं मिळत नाही आहेत, लोक आपल्याकडे वळत नाही आहेत, तर लोकांना कसं आपल्याकडे आकर्षित करायचं, तर त्याच्याकरता त्या महिलासाठी त्यांनी लाडकी बहीण योजना आली. आणि ती सगळ्याला समजते की फक्त इलेक्शनपर्यंत ते मर्यादित आहे. कारण एक तर तिचा जो बजेट फंड आहे तो नाही आहे, दुसरा तुमच्या महाराष्ट्रावर इतका जास्त कर्ज आहे तर तुम्ही जे एकदम इसेन्शियल कामं आहेत, जसं की जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शाळा 1 ते 4 वर्ग आहेत आणि शिक्षक 1 किंवा 2च आहेत. आज जिल्हा परिषदेच्या शाळेचा प्रश्न आपण उचलला तर तेथे सरकारला भरती करायला पैसे नाही आहेत, टीचर्सला द्यायला पैसे नाही आहेत. तर जे मुलाचं भविष्य घडवू नाही शकत. आता कुठे फिजिक्सचा टीचर नाही आहे, कुठे केमिस्ट्रीचा टीचर नाही आहे, कुठे गणिताचा टीचर नाही आहे. त्याच्यामुळे जे लोकांना त्रास होत आहे, जी एक भावी पिढी आपली येणार होती ती पिढीच थांबली आहे. अशामध्ये या योजनेचा काही अर्थ आहे का? ही योजना आपण फक्त लोकांना आकर्षित करण्याकरता करत आहोत, हे लोकांना समजते. निवडणुकीच्या वेळेस काही केलं म्हणून लोक त्याला अप्रिशिएट करतील, काही झालं म्हणून लोक त्याला मानून घेतील काही चांगले माणसं आहेत, असं होत नाही. कारण तुम्ही 5 वर्ष का करता, तुमच्या 5 वर्षाचा कार्यकाल कसा आहे तो बघण्यात येतो. शेवटच्या क्षणाचा कार्यक्रम कोणी बघू शकत नाही. त्याच्याकडे ध्यान देण्याची तितकी आवश्यकता नाही आम्हाला नाही वाटत. त्याने चांगलं आहे की बहिणींना काहीतरी पैसे सरकार देत आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडा बहुत आधार मिळत आहे, थोडा बहुत सबळ होतात. पण ते कंटिन्यू झाल्या पाहिजे. त्याच्याकरता जी बजेट प्रोव्हिजन पाहिजे ती नाही आहे. उद्या ते हे सत्तेवर आल्यावर म्हणतील की आमच्याकडे पैसा नाही, ते बंद करून टाकतील आणि हे होणारच आहे, निश्चित आहे. तर हे सगळे लोक ओळखतात आणि आपल्याला सगळ्याला माहीत आहे की इलेक्शनच्या तोंडावर बऱ्याच योजना आणल्या जातात आणि मग ते काही दिवसांनी फेल होतात. ही तशातली जी योजना आहे की हे सुरूच बंद करण्याकरता केलेली आहे. मी मागितली आहे उमेदवारी, फॉर्म भरला आहे, 20,000 रुपये भरलेले आहेत मी उमेदवारीचे आणि मला उमेदवारी मिळेल असा मला विश्वास आहे. मागच्या 35 वर्षापासून जेव्हा मी आमदार व्हायला होतो त्यावेळेस 35 वर्षापासून बावनथडी योजना रखडलेली होती. तिच्यामध्ये फार जास्त प्रॉब्लेम क्रिएट झाले होते. कारण एक योजना चालू होणं आसान असते. एखादी योजना आपण सुरू करतो म्हटलं तर करू शकतो, पण एक योजना जी बंद झाली आहे तिला सुरुवात करणे म्हणजे फार. दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ।